ओके सो या लेक्चरला आपण आपला रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट जो लास्ट लेक्चरमध्ये राहून गेला होता इन्क्लाइनची कंडिशन ती बघून घेऊ. व्हेन द बॉडी इज मूव्हिंग, बॉडी देऊ शकता, व्हेकल देऊ शकता, ऑब्जेक्ट देऊ शकता. व्हेन बॉडी इज मूव्हिंग इन inclined डायरेक्शन, जर बॉडी एकाच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी बॉडी जर इन्क्लाइंड डायरेक्शनमध्ये जात असेल तर त्यावेळेस रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी फाइंड आउट केली जाते. रिलेटिव्ह वेलॉसिटी मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितलं होतं. जर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढलं तर काय लिहिलं जाईल, बी ए मायनस बी बी. याला जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर कसं लिहिलं जाईल ते, बी ए बार इज इक्वल टू एक पर्टिक्युलर पॉईंटपासून काढलं जातं. सो ओ पॉईंट जर समजा आपला फिक्स पॉईंट असला तर ओ ए बार मायनस ओ बी बार, किंवा डिपेंड करतं ते कुठून ड्रॉ केलेलं आहे किंवा हे राहू दे वेक्टर, तर मी तुम्हाला आता सांगतो परत हे. आणि जर वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर काय लिहिलं जाईल, वेलॉसिटी ऑफ बी मायनस वेलॉसिटी ऑफ ए. नाव नेक्स्ट कन्सेप्ट बघा, ज्यावेळेस आपण कन्सिडर करणार आहे की एक बॉडी ही दुसऱ्या बॉडीच्या रिस्पेक्टिव्ह इन्क्लाइंड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. काय होईल मग, ज्यावेळेस इन्क्लाइंड डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल तर लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस बॉडी इन्क्लाइंड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते, सो वी नीड टू अप्लाय द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम और लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, जे तुम्ही फिजिक्समध्ये शिकले आहात. नाही माहिती काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तसं की त्याचा काहीही यूज करणार नाही आहे. आपण करायचं काय बघा, जर समजा लेट्स से द बॉडी इज मूव्हिंग अलॉंग दिस डायरेक्शन with the velocity va, ठीक आहे. एक व्हेकल va ज्या डायरेक्शनमध्ये o to a या पाथवर चाललंय समजा, आणि a दुसरी बॉडी मूव्हिंग विथ द वेलॉसिटी vb अलॉंग द पाथ ob आणि oa हे दोन पाथ आहेत, त्यावर दोन वेगवेगळे बॉडीज va आणि vb या वेलॉसिटीने जर मूव्ह होत आहेत, तर या केसमध्ये आपण यांचं रिलेटिव्ह वेलॉसिटी कसं फाइंड आउट करणार. सो रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी काय करू आपण, मी तुम्हाला फक्त ओरली सांगतो, हे लिहून वगैरे देणार नाही कारण येथे विचारलं जात नाही. आपण काय करतो, आपल्याला वेलॉसिटी ऑफ ए आणि वेलॉसिटी ऑफ बी माहिती आहे. सो वी नीड टू फाइंड रिलेटिव्ह वेलॉसिटी ना. ए बीची वेलॉसिटी माहिती आहे, तर आपण काय करणार आहे, एक सुटेबल स्केल कन्सिडर करू. टेक अ सुटेबल स्केल, लिहून देतो शॉर्टमध्ये, टेक सुटेबल स्केल. त्या सुटेबल स्केलवर आपण काय करणार आहे, ओ ए आणि ओ बी यांना वेक्टर फॉर्ममध्ये इंडिकेट करणार आहे पॅरलल लाईन काढून. सो हिअर ओ, दिस वन इज ए, हिअर इट इज ओ अँड दिस वन इज बी. ठीक आहे, त्यांच्या डिस्टन्सच्या रिस्पेक्टिव्ह जे काही डिस्टन्स असेल, जी काही वेलॉसिटी असेल त्यानुसार. तर मग ओ टू ए आणि ओ टू ए आणि ओ टू बी ज्यावेळेस आपण ड्रॉ करून घेतलं, आता इथं काय करायचं, आपल्याला रिलेटिव्ह वेलॉसिटीज काढायच्या आहेत. सो हिअर व्ही ए बी, व्ही ए बीचा अर्थ काय माहिती तुम्हाला, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. आता हे वाचता आलं पाहिजे तुम्हाला. वेलॉसिटी ऑफ ए कोणाच्या रिस्पेक्टिव्ह, बीच्या रिस्पेक्टिव्ह. सो वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू काय, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काय, व्ही ए मायनस व्ही बी, व्ही ए मायनस व्ही बी. याला आता हे तुम्हाला माहिती आहे. आणि जर यालाच वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय लिहिलं जातं बघा, आता बी ए बार इज इक्वल टू व्ही ए ना, तर काय येणार, ओ ए बार मायनस ओ बी बार. ओ ए बार मायनस ओ बी बार इज इक्वल टू बी ए बार. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सो व्ही बी ए किंवा वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, दिस इज द वेलॉसिटी. दिसतंय तुम्हाला वेक्टर कोणता आहे, बी टू ए. वेक्टर कुठं आहे, बी टू ए. अजून एक सांगतो मी तुम्हाला पद्धत बघा कशी राहते. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी आहे ना, वेलॉसिटी कोणत्या बॉडीची आहे, एच्या. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह आहे, बीच्या. मग तुम्ही स्वतःला बी मध्ये बसून घ्या, ज्याच्या रिस्पेक्टिव्ह काढताय ते त्याच्यामध्ये तुम्ही चालले जा. तुम्हाला वेलॉसिटी ए व्हेकल जे ते जाताना दिसेल किंवा त्याचं मोशन दिसेल, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह, तुमच्या बॉडीच्या रिस्पेक्टिव्ह. सो आपण जिथून बघतोय, ज्या बॉडीच्या रिस्पेक्टिव्ह राहतो ना, तिथून दुसऱ्याकडे कधी पण वेक्टर निघतो. म्हणून बी पासून कोणाकडे गेला वेक्टर, ए कडे. सो बी ए बार इज इक्वल टू ओ ए बार मायनस ओ बी बार. ठीक आहे, जर हेच मी उलटं करून टाकलं तर वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए करून टाकलं तर व्ही बी मायनस व्ही ए.
वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं तर काय करणार, आता कोणाच्या रिस्पेक्टिव्ह आहे, ए च्या, तुम्ही कुठं शिफ्ट करून टाका, ए मध्ये तुम्हाला बी बॉडी मूव्ह होताना दिसेल. सो हियर काय होऊन राहिले, दॅट ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, काही ताण घ्यायची गरज नाही आहे. इथे काय भेटेल तुम्हाला, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. खालून जर वर गेला तर, वरून खाली आला तर काय भेटणार आहे, वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. ठीक आहे. तर हे जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. याच्यानंतरचा जो आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतोय दॅट इज मोशन ऑफ लिंक. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे या चॅप्टरसाठी. ठीक आहे. हे जस्ट तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन आहे की कशा पद्धतीने काय फाइंड आउट केलं जाऊ शकतं, रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी काढली जाते, याचं पण तुम्हाला असं काही काम पडणार नाही आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, वेलॉसिटी ॲक्सेलरेशन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला थोडंसं ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट्स लागतात. जास्त काही हे कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही राहणार आहे ना. कॅल्क्युलेशन्स करू आपण, पण ते त्या डायग्रामसाठी करणार आहे, याचं काही काम पडणार नाही. ठीक आहे. चला आता तर आपण आपला नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करू, दॅट इज मोशन ऑफ लिंक. बघा आता आपला नेक्स्ट कन्सेप्ट मोशन ऑफ लिंक. सो मोशन ऑफ लिंकमध्ये बघा व्यवस्थित लक्ष द्या, लिंक काय राहतं आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे ना. आपण भरपूर काही कन्सेप्ट शिकलो आहे, लिंक, चेन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे मेकॅनिझम, स्ट्रक्चर. ठीक. सो समजा एक मी लिंक कन्सिडर केली, लेट्स से दिस इज द लिंक. इथं एक लिंक, इथं नाव आहे ए आणि दुसऱ्या एंडचं नाव आहे बी. एक लिंक कन्सिडर केली ज्याचे दोन एंड दिसत आहेत तुम्हाला, ए टू बी. एक रिजिड लिंक आहे समजा. रिजिड लिंक तर तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होऊ शकत नाही किंवा त्याचं शेप वगैरे चेंज होऊ शकत नाही. सो ए बी एक लिंक कन्सिडर केली आपण, जी काय करू शकतो फक्त मोशन ट्रान्सफर करू शकते. सो ए बी एक लिंक कन्सिडर केली आणि मी सांगितलं की द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ए टू बी. आता बघा, जर मी सांगितलं की लेट्स से पॉइंट ए फिक्स आहे नाही आहे तो वेगळी गोष्ट, बट ए दॅट अदर एंड ऑफ द लिंक ए बी म्हणजे कोणता एंड, बी. हा बी एंड जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरतोय विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट ए. ए बी लिंकचे जे दोन एक्स्ट्रीम पॉईंट्स आहेत त्याच्यामधल्या एका पॉईंटच्या रिस्पेक्टिव्ह दुसरा पॉईंट जो आहे तो ओमेगा एका अँग्युलर वेलॉसिटीने फिरतोय. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे गोल फिरण्याची वेलॉसिटी. ठीक आहे. गोल फिरण्याची जी वेलॉसिटी राहते त्याला ओमेगाने डिनोट करतात. जसं आपण वेलॉसिटीला पीने डिनोट करतो, अँग्युलर वेलॉसिटीला डब्ल्यू. ॲक्च्युली आहे तो डब्ल्यू, पण त्याला डब्ल्यू न म्हणता ओमेगा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ए आणि बीच्या मध्ये काही रिलेटिव्ह मोशन राहील का? ए आणि बीच्या मध्ये जे काही रिलेटिव्ह मोशन आहे ते गोलच फिरू शकतात. का बरं? कारण मी काय सांगितलं की ए बी काय एक रिजिड लिंक आहे आणि ए बी जर एक रिजिड लिंक आहे तर याचा अर्थ ए आणि बी मधला अंतर फिक्स राहील, ते बदलू शकणार नाही. आणि ए बी जर फिक्स आहे आणि एकच लिंक आहे तर बी एच्या रिस्पेक्टिव्ह किंवा ए बीच्या रिस्पेक्टिव्ह मूव्ह होऊ शकतो नाही. सो ए आणि बी जर एक दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्ह अलॉंग द सेम लाईन, अलॉंग द सेम लाईन जर मूव्ह होऊ शकत नाहीये तर या दोघांमधलं जे लिनियर किंवा ऑन द सेम लिंक जे रिलेटिव्ह मोशन राहील ते होणार नाही. मग जे काही रिलेटिव्ह मोशन होणार आहे बिटवीन ए टू बी, तुम्हाला कळलं मी काय म्हटलो की जर ए बी लिंक आहे तर बी खाली येऊ शकत नाही, वर होऊ शकत नाही किंवा ए वर खाली होऊ शकत नाही. याचा अर्थ काय की या दोघांमधलं हे जे अंतर आहे हे फिक्स राहील. ठीक आहे. याचा अर्थ काय की ए आणि बी एक दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्ह मोशन मध्ये आहेत का? नाही. सो अलॉंग द सेम लाईन किंवा अलॉंग द लिंक, लिंकच्या लाईनवर किंवा लिंकची जी लाईन आहे त्या ठिकाणी ए बीचं मोशन होत नाहीये. तुम्ही असं म्हणू शकता की देयर इज अ नो रिलेटिव्ह मोशन अलॉंग द लिंक किंवा अलॉंग द लाईन ए बी. ए बी मध्ये अलॉंग द लाईन किंवा अलॉंग द लिंक रिलेटिव्ह मोशन नाही. पण असं होऊ शकतं ना, लेट्स से ही एक बॉडी आहे याची आणि या बॉडीमध्ये ए बी आहे, तर एच्या रिस्पेक्टिव्ह बी जो आहे, मी काय सांगितलं की ओमेगा इतक्या अँग्युलर वेलॉसिटीने गोल फिरू शकतो. तर मग आता थोडंसं इथं सर्क्युलर मोशनचं कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन तर करून नाही सांगितलेलं आहे, पण मग मी तुम्हाला सांगून देतो. आता कसं की जसं एखादं एक्झाम्पल आहे, लेट्स से की कोणतीही बॉडी जर फिरत असती ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकल किंवा गाडीवर जाता, एकदम सोपं एक्झाम्पल आहे, तुम्ही सगळ्यांना कधी ना कधी आयुष्यात अनुभवलं असेल. समजा पुढे जाऊन रस्त्यावर टर्न आहे ना आणि तुम्ही चालले जोरात चालले तर तुम्हाला टर्न मारायचा राहतो असं, पण जर जास्त स्पीड राहिलं तर तुमच्याकडून गाडी कंट्रोल होत नाही. गाडी, सायकल जे काही असेल तर तुम्ही कसे जाता, इथून
या पद्धतीने. ठीक आहे. तर हा जो सर्क्युलर ट्रॅक होता त्या सर्क्युलर ट्रॅकवर तुम्ही बाहेर चालले गेले तर हे जे मोशन राहतं ना हे मोशन कसं राहतं, हे सर्कलला कसं झालं टँजेंट, हे सर्कलला टच करून निघून जातं ना. सो याला काय म्हटलं जातं, टँजेन्शियल डायरेक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टँजेन्शियल डायरेक्शन. आणि ही जी वेलॉसिटी राहते, तुम्ही एखादी गाडी चालवताय, सायकल चालवताय, तुम्ही तुमच्या बॉडीला कोणती वेलॉसिटी राहते, ऑफकोर्स तुमच्या बॉडीला लिनियर वेलॉसिटी राहते ना व्ही. जर फॅन सारखं काय आपण जागेवर गोलगोल फिरतो का, नाही. भलेही आपण या ठिकाणी टर्न मारतोय, भलेही आपण सर्क्युलर पाथ कव्हर करतो, तरी पण आपल्या बॉडीला जी वेलॉसिटी राहते ती वेलॉसिटी कोणती राहते, लिनियर वेलॉसिटी राहते. बरं, आता हे जरा फिजिक्समध्ये चालला जाऊ आपण, पण तुम्ही सध्या पुरतं एवढं तर लक्षात ठेवू शकता की गाडी चालवताय म्हणजे कोणती वेलॉसिटी राहते, लिनियर वेलॉसिटी राहते. भलेही तुम्ही सर्क्युलर पाथ कव्हर करताय, भलेही तुम्ही गोल फिरताय, तरी पण तुमच्या बॉडीला कायम कोणती वेलॉसिटी राहते, लिनियर वेलॉसिटी राहते. आणि ज्यावेळेस ती सर्क्युलर पाथवर फिरते ना त्यावेळेस ती कोणत्या डायरेक्शनमध्ये राहते, टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये, या पद्धतीने. म्हणून त्याला टँजेन्शियल वेलॉसिटी पण म्हटलं जातं. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट फिजिक्सचा आहे. सर्क्युलर मोशन रोटेशनल डायनामिक्सचा कन्सेप्ट आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा सध्या ते यासाठी सांगतोय मी तुम्हाला की ए टू बी जर मोशन होतंय, लिनियरली मोशन पॉसिबल नाही आहे. सो देयर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ए टू बी अलॉंग द लाईन, अलॉंग द सेम लाईन किंवा अलॉंग द लिंक, अलॉंग द पाथ या ठिकाणी मोशन नाही आहे. मग मोशन कसं होतंय, ए बीचं फक्त ए एका जागेवर जर राहिला तर बी गोल फिरू शकतो है ना. पण मग जसं मी तुम्हाला सांगितलं की लिंक जी आहे ती फिक्स आहे, ती कमी जास्त होऊ शकते का गोल फिरण्यासाठी, नाही. म्हणून याच्यावर जी कायम लिनियर वेलॉसिटी ऍक्ट होते कोणत्याही सर्क्युलर पाथवर. तुम्ही हे बी केलं असेल बघा, एखादी वस्तू फॅनवर जर तुम्ही कधी कॉइन ठेवून फॅनचं बटन चालू केलं तर कॉइन दूर फेकला जातो है ना. किंवा एखादा बॉलला जर तुम्ही दोरी बांधून असं गोल गोल फिरून सोडलं तर तो दूर फेकला जातो. दॅट इज बिकॉज ऑफ द टँजेन्शियल फोर्स. तो टँजेन्शियल फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणत असतो. आता जास्त आपण फिजिक्समध्ये न जाता इथं तुम्हाला मी एवढंच सांगतो की या ठिकाणी बी पॉईंट जो राहील तो कायम टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी सोबत जाणार आहे. तर ती वेलॉसिटीची डायरेक्शन कशी राहते, सॉरी हिअर या पद्धतीने ना. ती वेलॉसिटीची डायरेक्शन कायम कशी असणार आहे, टँजेन्शियल असणार आहे. मग जर तुम्ही इथून पाहिलं तर मी असं म्हणू शकतो की ही जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे कोणाची, बी पॉईंटची, ती बी पॉईंटची वेलॉसिटीची डायरेक्शन ही या लिंकला, ए बी लिंकला कशी आहे, परपेंडिक्युलर. बघा काय सांगितलं, व्यवस्थित आहे का, फार महत्त्वाचा पॉईंट आहे की जर एखादी रिजिड लिंक आहे आणि त्या रिजिड लिंकमध्ये जर अलॉंग द लिंक दोन पॉईंटमध्ये, दोन एक्स्ट्रीम पॉईंटमध्ये जर रिलेटिव्ह मोशन नाही, तर याचा अर्थ काय होतो की जर ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, दॅट मीन्स की बी पॉईंटवर म्हणजे अदर एक्स्ट्रीम पॉईंटवर जी रिलेटिव्ह जी वेलॉसिटी आहे त्या पॉईंटमध्ये ती लिनियर वेलॉसिटी जी राहते ती कशी ऍक्ट होणार आहे, टँजेन्शियल ऍक्ट होणार आहे. टँजेन्शियल म्हणजे कशी असेल ती, या ए बी लिंकला ही वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ए बी लिंकला या वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि जर ए पॉईंटची वेलॉसिटी काय आहे, ए तर एकाच जागेवर आहे ना, बी फिरतोय, तर ए ची वेलॉसिटी काय, 0. मग आता जर आपल्याला दाखवायचं असेल तर व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, बी किती वेगाने फिरतोय, ए च्या रिस्पेक्टिव्ह रिलेटिव्ह वेलॉसिटी जर दाखवायची असेल, सो रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए कसं दाखवणार तुम्ही, बी बी मायनस व्ही ए. याला जर वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, तुमचं इथून डायग्राम स्टार्ट होत आहे, बरं लक्ष द्या व्यवस्थित. सो व्ही बी ए जर आहे तर व्ही बी मायनस व्ही ए हे तर नॉर्मल आहे, तुम्हाला माहिती आहे आता. ठीक आहे. आता इथून हे समजून गेलं की व्ही बीची जी डायरेक्शन आहे दॅट इज इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द लिंक. याला ज्यावेळेस तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये इंडिकेट करता, ठीक आहे, एक कोणता पण तुम्ही रँडम पॉईंट कन्सिडर करू शकता, कुठेही त्याला नाव देऊन द्यायचं. ए ज्यावेळेस पण आपण वेक्टर फॉर्म मध्ये डिनोट करतो त्यावेळेस स्मॉल लेटरने डिनोट करतो, हे मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं. ए टू बी फिक्स लिंक आहे ना. ए बीची जी काही वेलॉसिटी असेल त्यानुसार, आता बीची जी काही वेलॉसिटी कारण एची तर 0 आहे, त्यानुसार आपण एक स्केल घेणार आणि स्केलवर जर तुम्हाला ही जर वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए दाखवायचं आहे वेक्टर फॉर्म मध्ये किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, तर ती जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी ती लाईन या लिंकला कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर. कारण वेलॉसिटी कशी येते,
तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करून काय दाखवताय, वेलॉसिटी दाखवताय बरं. म्हणून वेलॉसिटी जर लिंकला परपेंडिक्युलर राहते तर इथं जो वेक्टर ड्रॉ करताय तुम्ही वेलॉसिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी, तो वेक्टर सुद्धा कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे कोणाला, AB ला. सो इथं नाव देऊ शकता तुम्ही AB. बऱ्याच स्टुडंटला हा प्रश्न राहतो, सर इथं का ड्रॉ करू, इथं नाही करू शकत का, तुम्ही कुठेही ड्रॉ करा, फक्त परपेंडिक्युलर करा. आता हे परपेंडिक्युलर कसं ड्रॉ करायचं तो पण एक खूप मोठा प्रश्न राहील, पण त्याला मी क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करेल, सध्या तर काही नाही. ठीक आहे. A to B मी कोणताही एक रँडम पॉईंट कन्सिडर केला कुठेही पूर्ण नोटबुकवर. ठीक आहे. आणि ही जी लाईन ना AB याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली मी, काहीतरी स्केल घेऊन. ती स्केल कशी घ्यायची मी तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये सांगेन. AB एक लाईन ड्रॉ केली, ही AB लाईन काय रिप्रेझेंट करते, दिस AB लाईन्स इज रिप्रेझेंटिंग द वेलोसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. ही AB लाईन काय रिप्रेझेंट करते, वेलोसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. याला जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार तुम्ही, AB बार इज इक्वल टू BB च्या जागी काय लिहिणार, दॅट इज O B बार मायनस O A बार. ठीक आहे. या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. O काय एक रेफरन्स पॉईंट राहतो O, जो इथे दाखवलेला नाही ऍक्च्युली, तो फिक्स पॉईंट वरून येईल. ठीक आहे, चालेल. तर कन्फ्युजन होण्यापेक्षा सध्या एवढंच लक्षात ठेवा, VBA इज इक्वल टू VB मायनस VA. आणि AB बार कसं ड्रॉ केलंय मी, AB वेक्टर कसा ड्रॉ केला, AB ही लाईन व्यवस्थित मी पुन्हा सांगतोय म्हणून ऐका व्यवस्थित. AB ही लाईन ही परपेंडिक्युलर आहे कोणाला, या AB ला. ही जी AB लाईन येईल त्याला ही लाईन परपेंडिक्युलर असते आणि यालाच म्हटलं जातं वेलॉसिटी डायग्राम. ही ज्या लाईन्स येतात ना यांनाच काय म्हटलं जातं, वेलॉसिटी डायग्राम. सो कन्क्लुजन काय या टॉपिकचं, कन्क्लुजन काय काढू शकता तुम्ही, तुम्हाला काय कळलं की जर एखादी लाईन एक लिंक आहे, जर एक रिजिड लिंक आहे आणि ती रिजिड लिंकवरचे जर दोन एक्स्ट्रीम पॉईंट कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये त्या अलॉंग द लिंक रिलेटिव्ह मोशन होऊ शकत नाही. मग जर एक ते दोन एक्स्ट्रीम पॉईंट जर एक दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्ह जर रोटेट होत आहेत तर याचा अर्थ काय की त्या ठिकाणी ज्या एक्स्ट्रीम पॉईंटची जी वेलॉसिटी राहते, लिनियर वेलॉसिटी, बरं लिनियर वेलॉसिटी ही जी गोष्ट करतोय मी, लिनियर वेलॉसिटी जी राहते ती लिनियर वेलॉसिटी ही टँजेन्शियल वेलॉसिटी राहते. म्हणजेच ती वेलॉसिटीचे डायरेक्शन ही परपेंडिक्युलर राहते त्या लिंकला. लिंकची जी काही लिंक जशीही असेल त्या लिंकला ती परपेंडिक्युलर राहिली पाहिजे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग ती लिंकला जर परपेंडिक्युलर असेल तर तुम्ही म्हणू शकता, काय म्हणतो मी, ती लिंक त्या ठिकाणी परपेंडिक्युलर पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण काय करणार आहे, बेसिकली एक आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार ज्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी ते परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय आपण AB, जी काय इंडिकेट करायचं काम करते वेक्टर फॉर्म मध्ये ती लाईन इंडिकेट करायचं काम करते. ठीक आहे. मग त्याच्यावरून एक कन्क्लुजन जे लिहिता येतं ते असं की वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट ऑन अ लिंक, बघा काय सांगतोय, वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट, कोणत्याही पॉइंटची वेलॉसिटी जर एखाद्या लिंकवर विथ रिस्पेक्ट टू अदर पॉइंट जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ती वेलॉसिटी ऑलवेज कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग दीज पॉइंट्स. काय सांगितलं, वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट on the link with respect to the another point on the same link. काय सांगितलं, वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट म्हणजे जसा B झाला, अजून एक पॉइंट कन्सिडर करून घे, लेट्स से हियर इज अ पॉइंट C. वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट C घ्या किंवा B घ्या. वेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द अनदर पॉइंट कोणता, A. ओके. velocity of any point with respect to the another point on the same link. जे दोन पॉइंट तुम्ही कंपेअर करताय ते दोन्ही पॉइंट कसे असले पाहिजे, सेम लिंकवर असले पाहिजे. मग त्यावेळेस त्यांच्यामधली जी रिलेटिव्ह वेलॉसिटी राहील किंवा ती एखाद्या पॉइंटची जी आपण वेलॉसिटी बघतोय ती वेलॉसिटी ऑलवेज कशी असणार आहे, दॅट वेलॉसिटी ऑलवेज परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग दिस टू पॉइंट्स. या दोन पॉइंटला जी लाईन जॉईन करते त्या लाईनला ती वेलॉसिटी, त्या दुसऱ्या पॉइंटची जी वेलॉसिटी आहे ती ऑलवेज कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणून आपण VB ची डायरेक्शन कशी दाखवली, परपेंडिक्युलर कोणाला, AB ला.
जर तसंच तुम्ही व्ही सी ची बी डायरेक्शन दाखवली तर VC पण असंच येईल, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए. याला आपण अजून पुढे रोल मध्ये आणू, सध्याला नव्हत्या सी ला. ठीक आहे. सो ए बी कसं काढलं आपण, हिअर ए टू बी एक लाईन काढली आपण. दिस लाईन रिप्रेझेंटिंग द वेलोसिटी, काय रिप्रेझेंट करते ही लाईन, वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. ठीक आहे. ही लाईन काय रिप्रेझेंट करायचं काम करते, वेलोसिटी ऑफ ए, सॉरी वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. आणि याच्यावर सुद्धा तुम्ही हा सी पॉइंट दाखवू शकता. हिअर इट इज अ सी पॉइंट. VB इज इक्वल टू काय होऊन जातं मग, VB मायनस V. आय होप तुम्हाला एवढा कन्सेप्ट क्लिअर असेल की एक्झॅक्टली कुठून काय लिहिलं जाते. तो एक पॉइंट लिहून देऊ मग, की वेलोसिटी ऑफ एनी पॉइंट म्हणून इथे लिहून घ्या. सो हिअर क्रॉस करून घेतो. बघा पॉइंट लिहून दिला मी इथं की वेलोसिटी ऑफ एनी पॉइंट ऑन द लिंक with respect to the another point on the same link is always perpendicular to the line joining this point. परत एकदा सांगून देतो काय लिहिलंय बघा. जर दोन पॉइंट मध्ये तुम्ही जर वेलोसिटी फाइंड आउट करताय की एका पॉइंटची वेलोसिटी दुसऱ्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्ह फाइंड आउट करताय, ज्या दोन पॉइंटला एक लाईन जॉईन करते तर त्या पॉइंटची जी वेलोसिटी राहील ती ऑलवेज परपेंडिक्युलर राहील कोणाला, या दोन्ही पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनला ती वेलोसिटीची डायरेक्शन कायम परपेंडिक्युलर असणार आहे. सो आपण या ठिकाणी रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए लिहू शकतो VB मायनस VA. इन टर्म्स ऑफ वेक्टर तुम्ही लिहू शकता की ते AB बार, हे VBA काय रिप्रेझेंट करते, AB बार. ठीक आहे. सो AB बार काय रिप्रेझेंट करायचं काम करते, दॅट वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. नेक्स्ट कन्सेप्ट जो तुम्ही या ठिकाणी सांगू शकता बघा, ओमेगा काय होतं, वेअर we know that omega काय, omega is a angular velocity of link AB. लिंक AB जी आहे त्याची अँग्युलर वेलोसिटी किती आहे, ओमेगा. ठीक आहे. आणि अँग्युलर वेलोसिटी कोणाच्या रिस्पेक्टिव्ह फाइंड आउट केली जाते पाहिजे, तुम्ही असं भी लिहू शकता अँग्युलर वेलोसिटी ऑफ लिंक AB अबाउट ए. AB ही लिंक कोणाच्या रिस्पेक्टिव्ह फिरते, A च्या अबाउट. मग आता C चा रोल आपण मध्ये आणतोय बघा. आता जर एकाच लिंकवर, जसं मी तुम्हाला सांगितलं, एकाच लिंकवर जर आपण एकच पॉईंट पकडला होता पहिले, आता कोणकोणते होते A आणि B, आता मी C ला आपण इंट्रोड्यूस करतोय. सो इथं मी अजून एक पॉईंट घेऊन घेतला आहे, पॉईंट C. आता AB वर कुठेतरी एक पॉईंट C आहे, तर वेक्टर फॉर्म मध्ये तो C कुठे येईल असा आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. तर त्याला कसं फाइंड आउट करायचं राहतं त्याचा कन्सेप्ट इथे तुम्हाला एक्सप्लेन करतोय बघा. ओमेगा काय होतं, अँग्युलर वेलोसिटी. जर मी वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय, ठीक आहे, जर मी वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करतोय तर वेक्टर फॉर्म मध्ये ते कशाने रिप्रेझेंट केलं जाते, AB बार. वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए वेक्टर फॉर्म मध्ये कसं येतंय, AB बार. ओके. आता तुम्हाला हे माहिती नसेल तर लिहून ठेवा कुठेतरी, मोस्ट ऑफ स्टुडंट्सला माहीतच नसेल हा फॉर्म्युला, की अँग्युलर वेलोसिटी लिनियर वेलोसिटीला केलं जाऊ शकतं रेडियस ऑफ द सर्कल मल्टिप्लाय बाय अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. V काय राहतं, लिनियर वेलोसिटी, R रेडियस ऑफ द सर्कल आणि ओमेगा राहतं अँग्युलर वेलोसिटी. बघा आता जसा AB आहे, AB ची समजा हा मार्कर आहे माझा इथं खाली टोक A वरती B आहे, हा फिरणार आहे तर कसा फिरेल या पद्धतीनं. जर हे पूर्ण ज्यावेळेस फिरेल B पॉईंट तो पूर्ण असा फिरेल खालून वर, तर हा काय होतोय सेंटर एक प्रकारे, AB काय होऊन जातं रेडियस. सो रेडियसच्या जागी काय लिहिणार तुम्ही, लेंथ ऑफ द लिंक. हा रेडियसच्या जागी काय लिहावं लागतं इथं आपल्याला टर्ममध्ये, लेंथ ऑफ द लिंक. ओमेगा काय राहील, त्या लिंकची अँग्युलर वेलोसिटी. हे जस्ट तुमच्या समजण्यासाठी लिहून दिलेलं आहे मी, हे टर्ममध्ये असं की असं येणार नाही. सो इथं VBA च्या जागी वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए च्या जागी मी काय लिहू शकतो, रेडियस म्हणजे लेंथ ऑफ द लिंक. लेंथ ऑफ द लिंक किती आहे, AB इंटू अँग्युलर वेलोसिटी किती त्याची, ओमेगा. देऊ शकतो ना असं आपण, AB इंटू ओमेगा. कोणाच्या जागी, BA च्या जागी. सिमिलरली आता मी AC साठी अप्लाय करतो बघा. वेलोसिटी ऑफ C विथ रिस्पेक्ट टू A, मला काय दाखवायचं, मला शो काय करायचं आहे, मला फाइंड आउट करायचं आहे की
वेक्टर डायग्राम, ही जी मी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केली वेक्टरची, ज्याच्यामध्ये मी वेलॉसिटी रिप्रेझेंट केली ए बीची, जर मला सी पण रिप्रेझेंट करायचा आहे तो कुठं करावं लागेल, मी ते काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा, द वेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे काय राहतं, वेलॉसिटी ऑफ पॉइंट सी विथ रिस्पेक्ट टू ए काढतोय आपण, जसं बी ची ए च्या रिस्पेक्टिव्ह काढली तसं सी ची ए च्या रिस्पेक्टिव्ह निघते. आता सो व्ही सी ए ला इथं वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही, व्ही सी ए ला कसं लिहिणार, ए सी बार. ए सी बार इज इक्वल टू काय लिहिलं जाऊ शकतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन द लिंक दिस टू पॉइंट्स ए टू सी. आता ए सी बद्दल बोलतोय तर ए सी मल्टिप्लाय बाय ऑफकोर्स ओमेगा, की हा जर ओमेगाने पूर्ण रॉडच ओमेगा इतक्या अँग्युलर वेलॉसिटीने फिरतोय, त्याची वेलॉसिटी भी बदलणार नाही. सो या दोघांना जर मी कंपेअर केलं तर बघा काय भेटतं, व्ही बी ए डिवाइड बाय व्ही सी ए इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही आता, ए बी बार डिवाइड बाय ए सी बार इज इक्वल टू ए बी इंटू ओमेगा डिवाइड बाय ए सी इंटू ओमेगा असं लिहिलं जाऊ शकतं. सो ओमेगा अँड ओमेगा गेट कॅन्सल. सो वाचलं काय इथे, ए बी बार अपॉन ए सी बार इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ दिस थिंग, कन्क्लुजन हे सांगतोय की ए बी ए सी जितक्या प्रपोर्शन मध्ये कट होत आहे, म्हणजे पूर्ण ए बी लिंकच्या जितक्या भागामध्ये ए सी कट होतो तितकाच त्याच प्रपोर्शन मध्ये पूर्ण ए बी वेक्टरचा ए सी वेक्टर कट होतो. म्हणायचा अर्थ काय, समजा जर मी तुम्हाला नंबर्सने सांगितलं की लेट से ए टू बी चं अंतर किती होतं 10 आणि ए टू सी चं अंतर किती होतं 5. याचा अर्थ काय की ए सी जो आहे तो किती प्रमाणात त्याच्या अर्धा आहे, पूर्ण ए बीच्या ए सी किती आहे, हाफ आहे. तर तितकाच म्हणजे हा रेशो किती आला 2/1, तर तितकाच रेशो कोणाचा येईल, या ए बी बार डिवाइड बाय ए सी बारचा सुद्धा रेशो किती येणार आहे 2/1. म्हणून काय म्हटलं जातं की द प्रपोर्शनॅलिटी जी आहे त्यांच्यामधली, म्हणजे वेक्टर डायग्राम मधली आणि ऍक्च्युअल डायग्राम मधली जेवढी प्रपोर्शनॅलिटी जी राहते ती सेम राहते. म्हणून असं पण लिहिलं जाऊ शकतं की द पॉइंट सी ऑन वेक्टर ए बी, पॉइंट सी वेक्टर ए बी छोटा पॉइंट ए बी डिवाइड्स इन द सेम रेशो ॲज सी डिवाइड्स इन द ए बी. सांगायचा अर्थ काय की ए बी पॉइंटला सी जितक्या प्रमाणात रेशो डिवाइड करतो तितक्याच प्रमाणात हा सी पॉइंट वेक्टर ए बी ला डिवाइड करत असतो. मी तेच तुम्हाला इथे सांगितलं की समजा जर ए बी ची व्हॅल्यू 10 आहे, ए सी ची व्हॅल्यू 5 आहे, तर तो किती प्रमाणात डिवाइड करतोय 2/1. तर ए बी ची जी काही व्हॅल्यू असेल, जसं 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर जेवढी काही लेंथ असेल त्याला 2/1 ने मल्टिप्लाय करा, जी काही व्हॅल्यू आली तेवढ्या प्रमाणात तो ए सी डिवाइड करेल. मी 2/1 हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं बरं. याला ज्यावेळेस असं थोडंसं थिअरॉटिकली याला समजायला थोडंसं कठीण जात आहे. आता ते मला का माहिती आहे, कारण मी न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूमेरिकल ज्यावेळेस स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की सांगितलं काय होतं मी. म्हणजे अजून एकदा सांगायचा प्रयत्न करतो. बघा सांगितलं काय होतं मी की पूर्ण ए बी रॉडला हा सी पॉईंट जितक्या प्रमाणात डिवाइड करणार आहे तेवढाच पूर्ण ए बीची जेवढी काही लाईन आहे तेवढ्याच प्रमाणात तो सी पॉईंट तिथं येईल. म्हणजे जर मी असं सांगितलं की हा ए टू बी, एक्झाम्पल करत ए टू बी जर 3 आहे आणि ए टू सी जर 1 आहे, तर जर ए बी ही लाईन 9 आहे, समजा एक्झाम्पल ए बी ही लाईन किती आहे 9 आहे, तर ए सी किती राहील त्याचा 1 भाग म्हणजे 1. ए बी जर 3 होतं तर त्याचा 1 भाग होता ना हा ए सी. ए बी जर 3 होतं तर त्याचा 1 भाग होता ए सी. तर हा स्मॉल ए बी जर 9 आहे तर त्याचा 1 भाग स्मॉल ए सी, त्याचा 1 भाग 9चा 1 भाग कोणी किती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सांगतो. याचा अर्थ काय सांगतोय की प्रपोर्शनॅलिटी जी राहते त्यांची ती सेम राहते. हे सगळं लिहून ठेवायचं आहे व्यवस्थित. दिसतंय काय, हां. सो तुम्ही तिथं मेन्शन बी करू शकता की द पॉइंट सी on the vector AB divides in the same given to last time we made point C, small c, point C divides vector small ab in the
same ratio as divided by C only AB link पर हा कैपिटल C है, this one is capital C and this one is small c. तो स्मॉल सी ए बी वेक्टरला तितक्याच प्रमाणात डिवाइड करेल, तितक्याच रेशोमध्ये डिवाइड करेल जितका कॅपिटल सी त्या ए बी लिंकला डिवाइड करत असतो. बघा आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया मोशन ऑफ लिंकचं. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण त्याच्यामध्ये वेलॉसिटी डायग्राम कशी ड्रॉ करतात याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे दोन्ही कन्सेप्टसाठी, म्हणजे फक्त लिंकसाठी, रिलेटिव्ह मोशन इन द लिंकसाठी आणि स्लायडर क्रँक मेकॅनिझम जे शिकलेलो आहे आपण, त्या स्लायडर क्रँक मेकॅनिझमसाठी सुद्धा वेलॉसिटी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची राहते. सो दोन्ही कंडिशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहे. सो आजचं लेक्चर इथंच फिनिश करूया.